शिवने भक्तिदारियो ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಶಿವನೇ ಭಕ್ತಿದಾರಿಯೋ ಗೊತ್ತಿರುವುದೊಂದೇ ದೈವ. नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद तुम्हा सर्वाचे प्रसादची भटकंती या माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. जर मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नाही तर लगेच सबस्क्राईब बटनवर करून आणि बेल आयकॉन दाबून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आज आपण आहोत कोकणची दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुदुर्गातील कुणकेश्वरमध्ये. हा निळाशार समुद्र आणि शांत किनारा जितका तितकंच मोठं रहस्य या समुद्राच्या पोटात दडलंय. चला तर मग या रहस्यावरचा पडदा उठवूया. मित्रांनो, या शिवलिंगामागची कथा खूपच रंजक आहे. असं सांगितलं जातं की अज्ञातवासात असताना पांडव या कोकण पट्ट्यातून चालले होते. महादेवाचे परमभक्त असलेल्या पांडवांनी ठरवलं की या किनाऱ्यावर एका रात्रीत शिवमंदिरांची आणि अनेक शिवलिंगांची स्थापना करायची. अट एकच होती, काम एका रात्रीत म्हणजे सूर्योदयापूर्वी पूर्ण व्हायला हवं. भीम आणि इतर पांडवांनी प्रचंड वेगाने काम सुरू केलं. या काळ्या कातळांवर एक एक करून शिवलिंगे कोरली जाऊ लागली. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. काम जवळजवळ पूर्ण होत आलं होतं आणि अचानक कुठून तरी कोंबड्यांना आरवल्याचा आवाज आला. पांडवांना वाटलं पहाट झाली आणि त्यांनी ते काम तिथेच अर्धवट सोडलं आणि ते निघून गेले. मित्रांनो, तीच ही अर्धवट राहिलेली पण अत्यंत जागृत असलेली पांडवकालीन शिवलिंगे. आता तुम्ही मला विचाराल, अरे पण ती शिवलिंगे आहेत कुठे? मित्रांनो, इथेच तर निसर्गाची आणि देवाची खरी करामत आहे. तुम्ही जर इथे भरतीच्या वेळी आलात तर तुम्हाला इथे काही दिसणार नाही. सगळी शिवलिंगे या अथांग समुद्राच्या पाण्याखाली गायब होतात. जणू काही समुद्र स्वतः त्यांचं रक्षण करत असतो आणि त्यांना अभिषेक घालत असतो. त्यामुळे ही शिवलिंगे पाहण्यासाठी तुम्हाला ओहोटीची लो टाईड वाट बघावी लागते. आम्ही पण इथे काही तास वाट पाहिली. आता हळूहळू समुद्राचं पाणी ओसरायला लागलंय आणि आता वेळ झाली आहे त्या अद्भुत चमत्काराची. हर हर महादेव! हे पहा मित्रांनो, जसं पाणी मागे गेलं तसंच ही काळ्या कातळावर कोरलेली शिवलिंगे आपल्या समोर प्रकट झाली आहेत. बघा निसर्गाची किमया. शेकडो हजारो वर समुद्राच्या या खवळलेल्या लाटांचा मारा सहन करून ही शिवलिंगे तशीच भक्कम उभी आहेत. काही छोटी, काही मोठी. या खडकांमध्ये अशी काही रचना आहे की समुद्र शिवलिंगावरून वाहतं. हा अनुभव शब्दांत सांगणं खरंच खूप कठीण आहे. इथे आल्यावर अंगावर एक वेगळाच शहारा येतो. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आणि ही माहिती कशी वाटली हे मला खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्ही खरे शिवभक्त असाल तर कमेंट्समध्ये ओम नमः शिवाय किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका. आपला महाराष्ट्राचा असाच लपलेला आणि सुंदर ठिकाणे पाहण्यासाठी आपल्या चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर नक्की करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि रंजक प्रवासात. तोपर्यंत काळजी घ्या. जय महाराष्ट्र. पुकारूं तुझको मेरे शिवा, न जानूं कुछ भी तेरे सिवा. प्रेम से तुझको मैं निहार लूं, नैनों में तुझको मैं उतार लूं. चला मैं तेरी ओर अब, तेरे चरणों में भोर अब मैं पाऊं. पुकारूं तुझको मेरे शिवा.
पावन स्नान करके वस्त्र ओढ़े नमन रे, गंगा के नयन में छब तुम्हारी बदन रे। सर्वे जनहितम्